जगभरात 31 डिसेंबरच्या रात्री बरोबर 12च्या ठोक्याला नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत होतं। 31च्या नाईटबद्दल अनेकांना एक वेगळंच आकर्षण आहे। काही लोक मंदिरात देवदर्शनाने नव्या वर्षाचं स्वागत करतात, अनेकांच्या पार्टीला पसंती असते। 31 सेलिब्रेशन म्हणजे दारू पिणे, मजा करणे असे लोकांना वाटते। डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते, यामुळे दारूची दुकानं, पब, बार सकाळपर्यंत उघडे ठेवले जातात। दारूचा जणू महापूरच त्या रात्री येतो। दारू पिणं ही चांगली गोष्ट नाही, हीच बाब ध्यानात घेऊन मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनने दारू पिऊन नव्हे तर दूध पिऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन केलंय। देशाची भावी पिढी, तरुण पिढी व्यसनमुक्त व सजग बनावी या उदात्त हेतूने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत शहर पोलीस ठाण्यात दारू नको दूध पिऊया या व्यसनमुक्तपर अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदरच्या उपक्रमाचे यावर्षीचे हे पहिलेच वर्ष असून यावेळी 60 लिटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले आहे। एक पाऊल व्यसनमुक्त समाजाचे हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे निघालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या संकल्पनेतून तालुक्यात व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत। देशाची युवा पिढी जेवढी निरोगी व सशक्त राहील तितका तो देश सामर्थ्यवान मानला जातो, परंतु आजचे युवक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असल्याने 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे। त्यासाठी मूर्तिजापूर पोलिसांनी दारू पिऊन नाही तर दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा हा उपक्रम सर्वत्र चर्चिला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। येणारे जे वर्ष त्याचं हसत स्वागत करायचं असते, पण हे करत असताना आपण पाहतो की अलीकडील जे खास करून युवक वर्ग आहे ते जास्तीत जास्त व्यसनाधीन होताना दिसतोय। ते साजरी करायची तर कशी करायची, तर दारू पिऊन साजरी करायची। याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे। याच प्रामाणिक भावनेतून आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनने एक अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता आणि आज तो आपण अंमलात आणलाय। या अनुषंगाने आपण समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव आणि खास करून युवकांना एक आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त या उपक्रमाचा लाभ घ्या, दारूपासून दूर राहा आणि या विलायची केशरयुक्त दुधाचा, घोटलेल्या दुधाचा लाभ घ्या, जेणेकरून ही आपली मूळ संस्कृती आहे। या संस्कृतीलाच आपण तिची अंमलबजावणी केली पाहिजे आणि व्यसनाधीनतापासून दूर गेलं पाहिजे, हा याचा प्रामाणिक हेतू आहे।